1 वाटी रवा घेते आहे, 1 बारीक चिरलेला कांदा त्यात घालून घेते आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट. हिरवी मिरची चिरून घालत नाही आहे कारण ती तोंडात येते खाताना, म्हणून एकतर बारीक करून घालायची किंवा मग तिखट घालून घ्यायचे. आणि 2 चमचे, फुल 2 चमचे दही घालून घेते आहे. दही चांगलं आंबट आहे, किती आंबट आहे त्यानुसार घ्यायचे. जर कमी आंबट असेल तर जास्त घ्यायचे. आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि यात गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे. आता पाणी घालून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचे पीठ. आता हे नंतर आणखी घट्ट येईल कारण रवा हे पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि नंतर घट्ट येतो. आता याला 15 ते 20 मिनिट मी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवते आहे. जर वेळ जास्त असेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल, जर नसेल तर कमी वेळ ठेवायचे. आता 15-20 मिनटानंतर अगोदरपेक्षा हे घट्ट झालं आहे. आता यात पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची कारण आपल्याला स्प्रेड करता आलं पाहिजे. आणि आता चांगलं फेटून घ्यायचं हे चमच्याने. आणि ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात अर्धा चमचा तेल घालून घेते आहे. आता थोडंसं तेल मी सगळ्या कढईला आणि साईडनी पण थोडंसं लावून घेते आहे, म्हणजे मग आपण जेव्हा हे पीठ यात घालू ते चिटकणार नाही. आता त्यात थोडेसे जिरे घालून घेते आहे, 1 चमचा तीळ, तिळही घालून घ्यायचे, थोडेसे असे स्प्रेड करून टाकायचे. आणि आता यावर पीठ घालून घ्यायचे. अगोदर कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि त्यानंतरच पीठ घालायचे. आणि आता गॅसची फ्लेम लोवर ठेवायची. आता जाडसर पीठ यावर पसरून घ्यायचे. याला तुम्ही रव्याचा उत्तप्पाही म्हणू शकता. 1 वाटी रव्याचे हे 2 ते 3 तयार होतील एवढं जाड आपल्याला हे घालून घ्यायचे. आणि पसरून घ्यायचं आहे असं. आता यावर झाकण ठेवते आहे आणि 2 ते 3 मिनिट एक साईड होऊ द्यायची आहे. आता 2-3 मिनटानंतर साईड चेंज करून घ्यायची. ही स्टीलची कढई आहे तरी तेलामुळे हे चिटकल्या जात नाही आणि सहज याची साईड आपल्याला चेंज करता येते. आता साईड चेंज करून घेते आणि आता ही साईड पण 3 ते 4 मिनिट होऊ देते. यासाठी कढई किंवा जोही पॅन घ्याल तो जाड बुडाचा पाहिजे. आता 4 मिनटानंतर मी साईड चेंज करून घेतली आणि छान ब्राऊन कलर आला आहे. आता अगोदरची साईड पण 3-4 मिनिट आणखी होऊ देते आहे, म्हणजे दोन्ही साईड छान ब्राऊन करून घ्यायच्या आणि मग हा नाश्ता तयार आहे. आता याची साईड दोन्ही साईड छान झाल्या आहेत, दुसरी साईड छान झाली आहे, काढून घेते आहे. हा नाश्ता अगदी झटपट तयार होणारा आहे आणि यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात. हा एकतर दह्यासोबत खाऊ शकतो किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा यावर चिली फ्लेक्स घालून घ्या किंवा काहीही टाकून घ्या आणि याला तसंच तुम्ही खाऊ शकता. काही सोबत नसेल तरी छान लागतो आणि अगदी पौष्टिक आणि झटपट होणारा असा हा नाश्ता आहे. मी याला खाण्यासाठी 4 पीसमध्ये कट करून घेतलं आहे.